अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन तर्फे 40व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे 25 आणि 26 मे रोजी रंगणार आहे। शहरात होणाऱ्या या मल्लखांब स्पर्धेत राज्यातील मल्लखांब खेळाडूंचे क्रीडा कौशल्य अनुभवण्याची संधी आणि चित्तथरारक क्षण अनुभवता येणार आहेत। 12 आणि 14 वर्षे वयाच्या आतील मुले मुली या स्पर्धेत सहभागी होणार असून वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। महाराष्ट्रातील तब्बल 26 जिल्ह्यांमधून मल्लखांब स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत। उन्हाळा आणि पावसाळ्याचे वातावरण गृहीत धरून मुख्य मैदान आणि बैठक व्यवस्था पूर्णपणे आच्छादित आणि प्रशस्त स्वरूपाची करण्यात आली आहे। राज्यातून संघांचे आगमन शुक्रवारी 24 मेला होणार आहे। 12 आणि 14 वर्षाखालील मुले आणि मुलींचा पुरलेला मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब यांच्या स्पर्धेमध्ये साधारणतः 600 खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव अनंत रिसे यांनी दिली। नमस्कार, मी अनंत रिसे, अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन या संघटनेचा सचिव। आम्ही राज्य संघटनेला आम्हाला राज्य पातळीच्या मॅचेस द्या अशी एक विनंती केली होती। त्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांनी आम्हाला राज्य पातळीच्या लहान गटाच्या अंडर 12 आणि अंडर 14 या मॅचेस घ्यायला परमिशन दिली। तर ही परवानगी देताना आम्हाला त्यांनी काही सूचना केल्या होत्या। त्या सूचनेनुसार उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान मुलांच्या गटाच्या स्पर्धा असल्यामुळे लहान मुलांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी एक भव्य मंडप, या भव्य मंडपामध्ये आम्ही टप रूपमध्ये स्पर्धा घेत आहोत आणि या लहान मुलांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था पण इथून 2 मिनिटाच्या अंतरावर केलेली आहे। तसेच या मुलांना जेवणासाठी पण दूर कुठे जावं लागू नये म्हणून जेवणाची पण व्यवस्था या मैदानावरच केलेली आहे। याशिवाय जेवढे काही खेळाडू येतील त्यांच्याबरोबर संघ व्यवस्थापक येतील, प्रशिक्षक येतील आणि पूर्ण राज्यामधून जे काही पंच येतील या स्पर्धेकरिता आणि राज्य संघटनेचे पदाधिकारी पण येतील। या सर्वांची सोय त्या पद्धतीने त्यांच्यानुसार आम्ही सगळ्यांची केलेली आहे। शिवाय लहान मुलांसाठी काही जर कोणाला चुकून त्रास झाला तर यासाठी इथे वैद्यकीय व्यवस्था पण आम्ही 24 तास उपलब्ध ठेवलेली आहे। शिवाय कोणालाही काहीही कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून बाकीची त्यांची स्वच्छतागृहाची पण व्यवस्था मैदानावरच केलेली आहे। अशा पद्धतीने या स्पर्धेचं पूर्णपणे लहान खेळाडू आहेत हे गृहीत धरून आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेत आहोत आणि या पूर्ण मॅचेस भव्य मंडपात दिनांक 25 आणि 26 मे रोजी वाडिया पार्क संकुल अहमदनगर येथे 2 दिवस संपन्न होत आहे। या स्पर्धा सुरू 25 तारखेला सकाळी 8:30 वाजता सुरू होतील। साधारण या मॅचेस 25 तारखेला संध्याकाळपर्यंत आणि 26ला दुपारी 4-5 वाजेपर्यंत चालतील। बक्षीस समारंभ साधारण 6 वाजल्यापासून 1-2 तास चालेल। स्पर्धा लवकर घेण्याचं आमचं नियोजन म्हणजे पूर्ण राज्यातून खेळाडू येणार आहेत। साधारण ते अमरावती येतील, नागपूरवरून येतील, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणून खेळाडू येणार आहेत। तर परत जाण्यासाठी पण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्पर्धा आम्ही लवकरात लवकर त्या दिवशी संपून त्यांची जाण्याची पण व्यवस्था आम्ही पूर्णपणे त्यांच्या पद्धतीने केलेली आहे। या हिशोबाने आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि या स्पर्धा आम्ही खूप उत्कृष्टपणे नियोजनबद्ध अशा पद्धतीने आम्ही सादर करीत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी सतीश दारकुंडे, अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या तांत्रिक समितीचा सदस्य। मी नगरकरांना असे आवाहन करतो की प्रथमतःच आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात ही मल्लखांबाची स्पर्धा होत आहे। त्या स्पर्धेनिमित्त अहमदनगरकरांना चित्तथरारक असे मल्लखांबाची प्रात्यक्षिक व खेळ पाहावयास मिळणार आहे। तरी आपण सर्वांनी
या स्पर्धेसाठी अवश्य उपस्थित राहावे। तसेच या स्पर्धेसाठी आपल्या शहरातील विविध मान्यवरांनी जे सहकार्य या स्पर्धेसाठी केलेले आहे त्यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो। आणि तसेच आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी हे ग्राउंड आपल्यासाठी ओपन करून दिलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो। सर्वांनी नमस्कार, माझे नाव अमित जिन्सीवाले, मी या स्पर्धाच्या प्रमुख संचालक आहे। या स्पर्धा आपल्या अहमदनगर ऐतिहासिक शहरामध्ये प्रथमतच भरपूर वर्षांनी होत आहेत आणि या स्पर्धांमध्ये अंडर-12 आणि अंडर-14 मुले व मुली या दोघां गटाच्या स्पर्धा आपल्या इथे होणार आहेत। अंदाजे महाराष्ट्रामधून 26 जिल्हे या स्पर्धेमध्ये सहभाग करणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामधून 12 मुले व 12 मुलींचा संघ येथे येणार आहे आणि इथे आपल्या अहमदनगरकरांना अत्यंत थरारक आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके, मल्लखांबचे प्रात्यक्षिके बघण्यासाठी मिळणार आहेत। तर नगरकरांना सर्वांना आव्हान आहे की आपण या सर्वांनी आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना येथे यावे। तसेच आत्ता मल्लखांब क्षेत्रामध्ये माननीय उदयजी देशपांडे सरांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, त्यांचासुद्धा आपण सत्कार ह्या स्पर्धेच्या दरम्यान ठेवलेला आहे। तसेच माननीय गणेशजी देवरुखकर यांना भारत गव्हर्नमेंटचा द्रोणाचार्य अवॉर्ड हा पण मिळालेला आहे, त्यांचासुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। तर या सर्वांच्या साक्षीने तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये हा सर्व सोहळा पार पडणार आहे। तरी आपण सर्वांनी ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपल्या अहमदनगर जिल्ह्याची शान व सोहळा हा याच्यामध्ये संपन्न होण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।